नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। मोठी बातमी, देऊळघाटमध्ये LCBचा दणका, 5,78,000 रुपयेचा गुटखा पकडला। स्विफ्ट डिझायरसह चालक ताब्यात। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला आणि मानवी आरोग्यास घातक गुटखा व सुगंधित पान मसाला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांवर बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। देऊळघाट परिसरात सापळा रचून तब्बल 5,78,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी प्रतिबंधित गुटखा विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सक्रिय झाले होते। 7 जून रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळघाट येथे पथकाने सापळा लावला। बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी प्रतिबंधित गुटखा विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सक्रिय झाले होते। 7 जून रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळघाट येथे पथकाने सापळा लावला। यावेळी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर क्रमांक MH28ET5300 या वाहनातून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला आढळून आला। पोलिसांनी चालक शेख सलीम शेख इस्माईल, वय 59 वर्षे, रा. सैलानीनगर, चिखली याला ताब्यात घेतले। या कारवाईत 3,28,900 रुपयांचा गुटखा आणि 2,50,000 रुपयांचे वाहन असा एकूण 5.78 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।